आणि आमच्या लेकीचा कुंकू पुसणाऱ्या हरामखोराच्या गावापर्यंत जायला सुद्धा आम्ही मागे पुढे पाहणार नाही. हा रेणापूर तालुक्यातील मराठा समाजाचा शेवटचा इशारा लक्षात घ्या. प्रत्येक वेळेस कायदा सुव्यवस्था जपायची काय खुद्द काय मराठ्यांनीच घेतलं नाही, मराठ्यांनीच घेतलं नाही. म्हणून आम्ही तुम्हाला आणखीन 3 आंदोलनाची संधी देतोय. तुम्हालाही माहित आहे मुख्य आरोपी कोण आहे, कटाचा सूत्रधार कोण आहे, परंतु तुम्ही त्याला पाठीशी घालण्याचं महापाप फडणवीस साहेब तुम्ही करू नका. अरे ह्या 2 लेकरांकडे तुम्ही पहा. जर तुमच्यात जर माणुसकी नावाचा प्रकार जर शिल्लक असेल, ह्या 2 लेकराच्या अश्रूकडे बघा. काय गुन्हा होता असतो की जोपर्यंत हरामखोर फासावरती लटकत नाही तोपर्यंत रेणापूर तालुक्यातील सकल मराठा समाजानं इतर जाती धर्मातील सर्वांना सोबत घेऊन हा उभा केलेला लढा थांबणार नाही किंवा मी थांबू देणार नाही, अशी शपथ तुम्हाला मला घ्यायची आहे. आज या ठिकाणी आम्ही शांततेच्या मार्गाने मोर्चा काढून सरकारला निवेदन देतोय. आणि आजही तुमच्या सर्वांच्या वतीनं एक सरकारला मी शेवटचं सांगतोय, आम्ही फक्त रेणापूर तालुक्यातले 4 शांततेचे आंदोलन करू. किती? 4. आणि आता तुम्ही सांगा, आतापर्यंत आपण ज्या मागण्या सरकार सोबत ठेवलेल्या आहेत एकही मागणी सरकारनं मान्य केली नाही. केल्या का? नाही. मग दुसरं आंदोलन कधी ठेवायचं आहे तुम्ही सर्वांनी आज या ठिकाणी सांगायचं आहे. 4 दिवसांवर रस्ता रोको. आणि मग मराठ्यांनी काय म्हणायला पाहिजे होता? दिल्ली तेवढा लांब आहे, दत्ताजी शिंदे आम्ही बघितलं नाही, आम्ही आमचा विजय उत्सव साजरा करू. नाही. अरे तुमच्या माझ्या पूर्वजाने शपथ घेतली की अगोदर दत्ताजी शिंदेच्या मारेकऱ्याचा बदला घेऊ आणि मग विजय उत्सव साजरा करू. विजय उत्सव साजरा केला नाही त्याच दिवशी आपल्या लातूर जिल्ह्यातले या रेणापूर तालुक्याच्या प्रत्येक गावातला माझा मराठा बांधव तुमचा माझा पूर्वज दिल्लीला युद्ध करण्यासाठी गेला. हाय ते हातात शस्त्र घेऊन दिल्लीला युद्ध करण्या. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.